नाशिक शहरात बांधकाम क्षेत्राला आधुनिकतेची नवी दिशा देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जातोय। बांधकाम क्षेत्रातील वाढते आधुनिक तंत्रज्ञान, कामाची गुणवत्ता आणि कामगारांचं कौशल्य उंचावण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीनं शहरालगत असल्यास चांदशी शिवार परिसरात स्किल अँड एक्सलन्स सेंटर उभारण्यात येणार आहे। कामगार दिनाचं औचित्य साधत उद्या सकाळी 11 वाजता या केंद्राचं भूमिपूजन सोहळा प्रत्यक्ष बांधकाम कामगारांच्या हस्ते पार पडणार आहे। या उपक्रमामुळे स्थानिक कामगारांना आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण, सुरक्षिततेचे धडे आणि कौशल्य विकासाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे। या कार्यक्रमाला राज्याचे पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे। तसेच खासदार, आमदार, महापौर, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यात साक्षी राहणार आहेत। क्रेडाई नाशिकच्या या पुढाकारामुळे नाशिकमधील बांधकाम क्षेत्राला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। या उद्घाटन सोहळ्यात सर्व नाशिककरांनी उपस्थित राहावं असं आवाहन नाशिक क्रेडाई मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर आणि मृणाल पाटील यांनी केलंय। नमस्कार, मी गौरव ठक्कर, अध्यक्ष क्रेडाई नाशिक मेट्रो। क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीनं येत्या 1 मेला कामगार दिनाच्या दिवशी कामगारांच्या हस्ते आणि गिरीश महाजन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रेडाई नाशिक मेट्रोचं ऑफिस व स्किल व एक्सिलन्स सेंटर याचं भूमिपूजन चा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। मी संपूर्ण नाशिककरांना विनंती करतो की क्रेडाई नाशिक मेट्रोच्या या उपक्रमाला आपण सपोर्ट द्यावा, आपण सगळ्यांनी तिथे जरूर यावं। स्किल सेंटर नाशिकमध्ये उभारण्याचं हे काम क्रेडाई नाशिक मेट्रो इथे करत आहे आणि लेबर लोकांना इथे जेव्हा ते उभारणी होऊन जाईल या वास्तूमध्ये कन्स्ट्रक्शन लेबरचं प्रामुख्याने इथे स्किल ट्रेनिंग होणार आहे। तर पुन्हा एकदा सगळ्यांना आव्हान आणि विनंती की आपण 1 मेला जलालपूर चांदशी इथे भूमिपूजनला यावं। खूप खूप धन्यवाद। येत्या 1 तारखेला कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनचं औचित्य साधून क्रेडाई नाशिक मेट्रोचे कार्यालय तसेच स्किल एक्सलन्स सेंटरचं भूमिपूजन सोहळा होत आहे। तर मला असं वाटतं की सर्व नाशिककरांनी या आपल्या नाशिकच्या रिअल इस्टेटच्या एका मोठ्या संस्थेच्या वास्तूच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आणि सर्व जे काही कामगार बंधू आहे, श्रमिक बंधू आहे, त्यांच्या कामगार दिनाचं औचित्य साधून जे काही एक स्किल एक्सलन्स सेंटर क्रेडाई नाशिकने उभारण्याचा मानस केलेला आहे त्या भूमिपूजनाला सर्व नाशिककरांनी उपस्थित राहावं। ही क्रेडाई नाशिक मेट्रोच्या तर्फे मी IPP आर्किटेक्ट मृणाल पाटील आपल्याला सर्वांना नम्र निवेदन आणि विनंती करतो की या भूमिपूजन सोहळ्यास सर्वांनी मनापासून यावे आणि या संस्थेच्या उपक्रमास आपला पाठिंबा आणि भरघोस प्रेम द्यावं। धन्यवाद। कामगारांच्या सक्षमीकरणासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंगीकारासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जाते। या उद्घाटन सोहळ्यास आमदार राहुल ढिकले, नाशिक महापालिकेचे महापौर हेमगोरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी नाशिक क्राईम मेट्रोचे उपाध्यक्ष अनिल आहेर, तुषार संकलेचा, रवी महाजन, नगरसेवक सुरेश पाटील उपस्थित राहणार आहेत। चला तर नाशिककरांनो, मग बांधकाम कामगारांच्या कौशल्य विकासाला बळ देणाऱ्या घटनेचे साक्षीदार होऊया। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।